आता ते शक्य नाही आहे. जे तू म्हणून राहिली ना ते अजिबात शक्य नाही आहे. म्हणजे लग्न व्हायला माझा संसार चांगला चालू आहे आता. हा, आता काय अर्थ आहे या गोष्टीले? तर तू म्हणून राहिली कर माझ्यासोबत तर हा, मी नाही करू शकत आता. मी थकलो आता. आता नाही जमत माझ्यानं काही. तुला मी कदरच नाही म्हणून आहे की नाही. किती जीवापाड प्रेम करते मी तुझ्यावर, पण तुला ते समजत नाही राहिलं. गावाचा विचार करून नाही राहिली बा मी. लोक काय म्हणतील मला काय नाही, सगळं सोडून आली ना मी. तुला कसंच काय सांगावं मी, काही समजून घ्यायलाच तयार नाही बा. ते मला काही सांगू नको नामदेव तू. मी त्याबरोबर राहायला तयार आहे ना. मग तुला काय हरकत आहे राहायला माझ्यासोबत. आता तू जुन्या आठवणी नव्या करून राहिली व भिन्ना देणं. हा, हे बरोबर नाही बरं. कसं गलत होईल बरं, कसं घोर होईल. नाही तर मग अजून झाला तर झाला घोर. मी विचार नाही करून राहिले, तू काय एवढा विचार करून राहिला. एवढं टेन्शन तर मला आली पाहिजे, पण तूच टेन्शन घेऊन राहिलं जास्त. ते काही नाही आता. मला म्हटलं जायचं लागेल तुला. बरोबर तू म्हणशील तसं बस. हा, आता काय विचार केला तर पुढचा आहे का मला खुश करायचं काही. हा, खुश करते की तू मला मग आता. काय बोल बा, सांग ना मग कुठे यायला लागते तर तूच सांग, मी येतो ना. मग आपल्या गुरुवार ठिकाणार तिकडे नदी परार. मग जाऊ दे मग धिंगाणा. आता तुझी इच्छा जा, मग काही हरकतच नाही. जाऊ दे मग, जे होईन ते पाहून घेऊ आता पुढच्या पुढे. आता वाटून राहिलं बा मला चांगलं. आता जेव्हा जीवाला मा आता कसं मला खूप चांगलं वाटून राहिलं. आता तू कसं तू माझ्या जवळ राहायची, खूपच आनंद होऊन राहिला मला. रामदेव खरं सांगत होते, एवढा आनंद होऊन राहिला, एवढा आनंद होऊन राहिला मला. काय मी सांगूच शकत नाही शब्दात तुला किती आनंद होऊन राहिला मला. खूप चांगलं वाटून राहिलं. बोले होऊन राहिला ना. आली ना वापस आता बाई. आता मजा नाही मस्त. हा, आनंदात घेऊन जातो आता बाई. देव तुला एक गोष्ट सांगू काय. शांताला सोडून दे ना तू. माझ्यासोबत राहत जाय. आपण नुसतं संसार सुखाने थाटू ना. काय नामदेव पडदोट करशील ना मागच्या सारखं. 10 वर्ष आपण प्रेम केलं, एका झटक्यात तू दुसऱ्याबरोबर चालली गेली. हा, मा काही काय करू विचार केला नाही. आता शांताला सोडून द्या असेल 3 दिवस माझ्याबरोबर संसार करशील. ते मन भरले की चालली जाशील तू. मला अंडे लात मारायला काय टाईम नाही लागणार बाप्पा तुला. अरे नामदेव आता नाही करत मी तसं. तू किती वेळा म्हणशील मला तेच ते तेच ते. अरे नाही होत ना ते आता माझ्यानं. आता नाही होणार तसं बस. काल मी येतो बरं. अतिच आपण पाहिलं तर अजून घर घरी बा शांतीला सांगितले बस मला जवळतेच ते. हा, लोक काय करले नाही तुला माहिती आहे. काही 2 तास करतात तसं तर जगात माहीत पडलं की कांता आली कांता आली. आता नामदेव कांताचा सुरू झाला झगड. हो बरं, सगळ्या गावात बोंबाटा होईल आपल्या. अति सांगायला नाही पुरत आता. चल बरं. चल मग चल. पाटील राजा तटून मला गुचकी देत आणलं तुम्ही नामदेवाच्या घरी. ते काय आहे त्या कांतीबाईचं. हा, माझ्या जोऱ्यानं म्हटलं राजा कांताबाई आली तर तुम्ही माझ्या तोंडच दाबलं डायरेक्ट. काय मॅटर काय मला काही समजून राहिले काय तो जांभट. बरं काही नाही रे, तू अजून लहान आहेस, तुला काही समजत नाही अजून. त्या गोष्टीत काही लक्ष देऊ नको तू. हा, तुझ्या कामात तू लक्ष दे. पोरगी गिरी भेटते का एखादी पाय लग्नासाठी तुला. हा, त्या बुड्या गिडे जाय त्याला भेटली ठीक. पण साधू बा जे काय आहे ते मला खरं सांगा बरं. त्याच्या कांताबाईची भानगड शांताबाईला घेऊन जाईन मी. शांताबाई सारा दिन सांगून काय आहे पाटील निरोप घेऊन आलते म्हणे कांताबाईचा. पण त्या कोपऱ्यात बोलवलं म्हणे दिले काही 2 जमून. मला माहिती पण शांताबाई कशी आहे जोडतेच राहिले मग. खायला का गंटनले का एवढ्याशा गोष्टीचं टेन्शन घेऊन राहिला तो. अबे ते मुंबई नागेन बे नामदेवासाठी काय आणलं तिनं खाया बियाचं. तुलाच माहिती आहे नामदेव किती खायच्या लालशी आहे तर. हा, खाऊ खाऊ करते ते आणलं काय नाही कांतीन मुंबईवर. पैसे ना मला सांगत नसतं काय ना काही. शांबळ आहेच नक्की शांबळ आहे. पण मी बी काढली नाही शांबळ कोणती आहे तर बाहेर काढतोच मी. ठीक. पण साधू बा नका सांगू मला तुम्ही. बरं नका सांगू ना. पाहतो मी तुमचं काही नाही सपोर्ट मग आधी लागू द्या. मग पहा तुमचा घरात गेम करतो तुम्ही. मी घंट्यावर हो लक्षात ठेवा. हो, मी जरी डोक्षानं बयाड अशी तरी मी या गोष्टीत लय चालाक आहे बरं. का कंटाळ अशा गोष्टीवर राग येतील का तुला. काय आहे का दोस्ताना आहे ना आपला. एवढ्याशा गोष्टीवर. आणि त्या नामदेवासाठी त्या कांतीसाठी आपलं काय दोस्ताना खराब करून राहिला. आमचा काटा काढतो का तू. काय लेवा असं चालते का तू शकते का मग मला कोणतीच गोष्ट सांगत नाही तुम्ही. मला तटलोक नेलं त्या घरात एवढंच म्हटलं की बाबा ते कांताबाई आली तुम्हाला बोलवलं. तुम्ही काय मला जरसं दाबदपट केलं की नाही. हा, लय बोलले मला तुम्ही. तुला अक्कल आहे की नाही डोक्सा आहे की नाही एवढ्यानं बोलत असता का. मग भानगड काय आहे नेमकी. हा, काय आहे ती सांगत नाही मला तुम्ही. अरे बापा पाटलानं खाऊन तुले दाब केलं तर दिसा. हा, बोलू नको म्हणून म्हटलं. अरे बापा शांताबाईची कांतीची फायटिंग होली होती मारामारी.
आणि नामदेवची आणि कांताची दोस्ती आहे, म्हणून कसं त्या दोघीचं पटत नाही ना, म्हणून तुला दाबलं पाटलांसाठी. काय का ते? बरोबर बरोबर. ती म्हणा शांताबाई भानगोळीच आहे म्हणा, कोणाबरोबर भांडण करते ते. आता माहित नाही ना सरपंचाला मारायला गेली ती तिथं. हां, त्या शेणकुटासाठी किती माणूस चांगला आहे सरपंच आपल्या गावात. सरपंचाली होते ना बा शांताबाई, बदमाश आहे शांताबाई. कशी आहे शांताबाई? आणि काय शांताबाई ऐकून जाऊन राहिला तू? हा, जाऊ दे आता, विचार करू नको तू. तो नामदेव काही करून, ते कांती काही करून, ते शांती काही असो, आपल्याला काही येण देणे, आपला आपण पाय. तर बरोबर आहे बा पाटील, आपलं बरोबर आहे. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. हां, काळ्या काय करू नये. पटलं की नाही आपलं? पळातल्या पण तू हुशार आला का? एवढं समजते का तुले? बा येतो मग मी. हो, ये. बरे तुमचं काय आहे तर पाहतोच मी. हां, तुम्ही नाही सांगत ना मला, देवीदास भाऊले जाऊन विचारतो मी. काय आहे तर भांडाफोडचं करतोच मी. पण काही असं तसं निघलं की शांताबाईचं देतो जे काही दोन करून. थांबा तुम्ही. रे बापा झेंडू आमल्या का आलं का बेजा डोकसू पिकोच रे बापा. आलं का बेजा सोडवला साधू आहे मला. ते हा तुम्हाला माहित नाही अजून पाटील, लय खतरनाक हा सोडवायले एक नंबर. माझून याचा असं आहे की बस जरासं शपोट वाईट पडले पुऱ्या रात तेरती. हो, याला सांगायला नाही उरत गंठेर काही. म्हणून तो बा साधू मी काही सांगितलं नाही त्याला. नाही तर मास नावाचा बोंबारा केला. पाटील असा म्हणते कांतीचं नाम देतो चालू आहे. नामदेव म्हणून मला झालं असतं. काय करता बा, आपल्या घरात काय गोटी घेता का फालतू? काय सांगितलं बा पाटील? चाल चाल, काय काही नाही, तू पाहून ना कांती नामदेव कुकडे गेले पाहतच आहे. काय झंगार चालू आहे दोघायचं ना. काय गो, आपण हातावर हात धरून बसेला बा. आणि नामदेवले बा या वयात वश करून राहिला बा. पाय न कांतीले अजूनही आठवण येते नामदेवची. कोपऱ्यात नेतेच बा नामदेव पण कांती का रे. तर नामदेव गोळ लागते दिले तर आपण काय करशील? आपल्याला तर काटारे लागू देत नाही ते. अशी घोडगाड करते. हा, काढून देते बा आपल्याला. आपण गेलतो नाही का ट्राय करायला तर ठीक. अरे बाबा, तुम्हाला काढून दिला कांतीनं? तर नाही रे इकडे तुमचं लेका, जो तो लेका हाकलून देते लेको तुम्हाला. हा, काही लेका तुम्हाला कवडी मोली किंमत राहिली नाही गावात. निघाले का बेइज्जत झालेलं होतं ते. आलं ना, भाषण नको देऊ ना तू बाबू खरे. माहित आहे ना तू किती काय तर इज्जत गावात. तर आंबे साऱ्या गावाची भाव नाही काढायचे कांती. पकडान बे घालान दिले, घालान कुटाराच्या कांद्या. हा, तुम्ही लोक लयच मागे पुढे पाहता. चला मी येतो तुमच्यासोबत, घेऊ ना आपले मन हलकं करून. हो रे गड्या, तुझ्यासारखा दिमाग पाहिजे. हो, धरान दाबा हा कुटारा सोपी आहे का ती? बोंबाटा करीन भाऊ साऱ्या गावात ती. पोलीस येईन जाईन ते कपडे मोपडे फाडफूड करून काही न करताच. हा, फालतू बिना भाड्या खोलीत जाणार का? काही करत राहायचं काय रे माऊली? काही सांगतले का तू? माऊली आज वय वय करून राहा बाबा. हा, तुळक तुळक करून राहा. हा, तिसऱ्या पायात जोर आला ते माऊली घ्या. काय गड्या शिवला? तर म्हटलं की बाबू सारं गावात जागृत होते आपलं. सारेले जोर येते. कांताचा जन्म व्हायला ना. हां, पण दिशाला सोपं राहावं. कांता अजून बी जवान दिसते. हो, अजून बी मामनी तिच्या. पण ते साली त्या नाम्याला काही सोडतच नाही. त्या नाम्याचा शपूट दाबते. आपल्याला जरा सगळे भाव देत नाही ते. यान घुसला पापड फुटत नाही. कांता कांता बोंबलून राहिले घेणं देणं. हाल तोंडा बापा गमून राहिले फालतू. हा, फालतू वाय अर्थ चर्चा आवडी बा करणं घेणं देणं. हा, काय फायदा नाही बा त्याच्यात. नुसतं वाफा गमवणार दे. हा, होणं जाणं काही नाही जाटा. हरेली तोड फुटलं रे आता. बाय रे, हाई बडबड करून राहिला. हाई आपल्याला शिकून राहिला आता. हा, तुझे बाप आहो ना आम्ही, आम्हाला नको शिकून तू. लग्न व्हायलात ना, आपला जिरवायची तर घरी जिरवानं. हा, काल इकडे तिकडे तोंड मारून राहिले हिंना देणं. काल लागले त्या कांतीच्या नादी. जगू द्या त्या नामदेव कांती. त्याचं चालू आहे तर चालू द्या ना. आपलं काऊन पोट डुकू देऊन राहिले घेणं देणं. तुला का शिवला का तू हेच काम आहे का? अरे हरी सांगून राहिला का हे? अरे हरी, हा, काय समजणार आहे गड्या हरी? हा, तुनं काय जिंदगी जगेलाय? तुनं काय वावरण घर? हा, आणि ते डफडं वाजव ना निशान घालणं दुसरं काय ते बी तुले हरी? हा, कॉलेजचा जमान्यात आम्ही नो पाहिलाय, शाळा आम्ही शिकेला. तुले काय माहिती आहे काय हवं असते तो? हरियाणा नको लागूया. गड्या माऊली बघून कसं काय मी राहणार गड्या? मला मन येणार तिच्यावर. पण लेका ते काठावर लागून देऊन राहिली. काही ना काही शाळा करायच लागते इठ्ठल ना माझी. तिला धराच लागते एकदा मुली. हो, माहिले तमन नाही गड. हो, पण लेका मेळच नाही देऊन राहिली ती गोष्ट आहे ना गड. हो, काय विचार करून राहिले न भाऊ रे? तू काऊन बडबड करून राहिला मधात? घेणं देणं काय समजत तुमचं जात नाही लेका तुले. चालला मधात फडफड करून राहिला. हा, गोटना मारल्या का? काही तिथे मधात पिचका घालू. घरी अंधारी आहे. ऐक ना जरा शिवला, थांब ना जरा. तुला देतो ना आयडिया. तुला करणं आहे ना, पसंत आहे ना? थांबा, हरिभाऊचा आहे का? हरिभाऊचा आहे का? हो, हरिभाऊ ज्ञान पाचतात आता आपल्याला. हो, तू बसेल बा शिवलाल बाबत. ते बा अरे काय आहे तो. मला जर कांताबरोबर कार्यक्रम करायचा असेल की नाही, तर शी द्या दाटून उठान शांताबाई घरी चालले. आणि शांताबाई जे काय असेल ते सांगून द्या. हे होई बात. हा हा हा, हे तर आमच्या डोक्यात आलंच नाही गड्या.
हा शांताबाईला पकडा लागेल हाताशी आणि नामदेव एका दोन सांगून द्या लागेल. नामदेव फळफळ करून आला ना, हे गोष्ट केली गड्या एक नंबर तुला. मग शिवला येऊ शांताबाईजवळ जाऊन. शांताबाई आता वावरातच असेल. हां वावरातच पकडा लागेल शांताबाईले आणि द्या लागेल शांताबाईच्या कानात सोडून आता हे. मी न बबने जातो शांताबाई जो, तुम्ही दोघं जण ते कांती आणि तो नाम्या कुठे आहे ते पहा, फक्त त्याचा पत्ता द्या आणि मला फोन लावा तुम्ही. हां आणि आम्ही करतो आता शांताबाई तो शाळा विठ्ठल नामाची. मग पाहतो या नाम्याची मजा आणि मग घेतो कांतीला आडव्या हातानं. कशी येत नाही कशी येऊ, मा मेळ येऊ देत नाही तर मग पाहतो कांती. हां हो तुम्ही जा तिकडे, आम्ही इकडे करतो शाळा विठ्ठल माझी. शांताबाई शांताबाई काय म्हणताय बाबा शिवलाल, कसं काय आला तू इकडे? काय वांगे गिंगे पाहिजेत का तुला? शांताबाई ते वांगे तुझ्याच राहू दे आणि भेंड तुझ्याच राहू दे. ते नामदेव बायना काय करून राहिले तर. हां काय केलं रे बापा शिवलाल मानवण्यानं, काय केलं असं? शांताबाई तुला काहीच माहित नाही, तू अजून अंधारात आहात. नामदेव तुला काहीच नाही सांगून राहिले, तुला वावरात पाठवतात आणि तिकडे मजा मारतात नामदेव भाऊ. तू हाल लावले घरनं नामदेव भाऊ ना. पण ते हालन कोणतं काय रे? आले का तुम्ही ते तेल टाकायले? बस तुमचं हेच काम असते का रे? जरासे प्रेमाचे दोन शब्द तर जरासे चांगले बोलत जा. म्हटलं बा आले तुम्ही तर चांगले बोलत असाल, काही लावलं तुम्ही तेच तुमचं घरानं. शांताबाई तू कधी तर ऐकत जा बा आमचं. हं? मी लय बदमाश असेन गावात, पण मी तुझेच भलं करायला चालू आज. हां नामदेव भाऊ त्या कांतीच्या मागं लागले ना, ते कांती आली ना गावात. हां तिकडे फिरून राहिले बा कोपऱ्या कापऱ्यानं घेऊन, आणि तू इकडे वावरात धंदा करून राहिली. हां तो माणूस पुरा मोकाड्या झाला ना नामदेव भाऊ. आवरणं जरासा सवत घुशीनं त्या घरात. शिवलाल खरं आहे नाही, खोटं असलं तर विचार पाहिजे बरं. हां गाठ मायाशी आहे मग. ताबाई या धरणी माझी शपथ घेऊन सांगतो, या वांगे घालायची शपथ घेऊन सांगतो, माझ्या होणाऱ्या दोन पोरे शपथ घेऊन सांगतो मी तुले. हे खरं आहे 100%. हां कांता गावात येला आणि नामदेव कांताबरोबर फिरून राहिले. काहीतरी त्याची झांगड आहे, नवं जुनं झालं त्याचं. म्हणून राहिले ना मी की हा माणूस वावरात काऊन नाही येऊन राहिला बा 2 दिवस झाले. म्हणूनच या माणसाचा पायने टेकून राहिला ना वावरात. हा माणूस तिकडेच करून राहिला लफडं काहीतरी. मला माहित नव्हतं ना हे. मला माहित असतं तर मग काहीच काही झालं असतं. पण आता पाहतो त्या माणसाचा हात काय आहे तर. पास लागेल मला आता, पास लागेल ना. माझ्याशिवाय बजेट नाही बसणार नाही तो. या माणसाची काळा लागते आणि त्या कांतीची काळा लागते पहिले. ती कांती कशी ना माझ्या नवऱ्याला घेऊन फिरून राहिली तर तिची सकाळचा आता. शांताबाई या दोघांचं कांतीचं नामदेव भाऊचं कॉलेजच्या जमान्यापासून लपडं चालू आहे. हे दोघं जण लग्न करून राहिले ते, पण नामदेव भाऊच्या बापानं ऐकलं नाही आणि तुझ्यासोबत लग्न दिलं नामदेवचं करून. हां तुझ्याबरोबर लग्न करायला नामदेव तयार नव्हता. आम्हाला साऱ्या गोटी माहीत आहेत, पण कशा कधी सांगा नाही लागत. हां आता कसं आलं माझ्या जीबीवर तोंडात आलं, मी तुला सांगितलं बापा. काय मग शिवलाल ते आहे की नाही, म्हणून तर हा माणूस माझ्या चाप्या इकडे तिकडे फिरते, मला सांगत नाही. बरोबर आहे ना ते. थांबतो म्हणा किती दिवस लपशील रे म्हणा बापा तू. थांबतो तू तिचा आला ना मला बजेट, आला ना बजेटच लावतो ना तुमच्या दोघांचा बी. थांबा तुम्ही तर एवढी मेहरबानी करतो बा, आमचं नाव कुठे येऊ नको देऊ की झालं. हां आम्ही सांगितलं असं माहीत नको देऊ, नाही तर मग नामदेव काही खरा नाही बरं. कुठला काटाकुटी खालीन तर काही सांगता येत नाही बा. आमचा भीती वाजू आणि त्या कांतीला त्यापेक्षा भेटे देऊ. आम्ही बाबा कॉलेजली असंच नामदेव भाऊच्या बापाला सांगितलं होतं. कांतीनं बंद कपडे घालायला ते आणि पोलीस स्टेशनला गेली तेव्हा आमचा रिपोर्ट द्यायला तिनं. मी आता तुमचा हातच पाहतो आता. गेले रे शांती आता. आत्ता नामदेवले बापा तो तरी चांगली शांती, पुढे तो पुढेच काळ दिली आता. ताई गळा मजा हा काय कांती. हा घे ना दाबून. शिवलाल सोबत पंगा घेतो काय, शिवलालले नाही नाही म्हणतो का. पाय ना आता कसं आहे तो. हा दिली शांती बैकून, आता येऊन राहिली शांती. चाल चाल बबने आपण मी पाहू ना काय करते शांताबाई तर. अरे काय देवीदास काय माहिती आहे की बघ आतली खबर. काय पासून माझ्या डोकं पी गेला राजा. उठले सुटले की तेच गोष्टी येऊन राहिली माझा. तुम्ही नाही ते आणलं शिन्न माझं आता. आली गात कांती आली गात काय घेणे देणं आपल्याला आली तर. पण नामदेव गेला ना भेटायला रे बाबा कांतीली. कुठे रात दाबली ना कांती नामदेवनं. चांगला गेम चालू आहे त्याचा. मेळाचेला मोसम मध्ये काम बाबा. तुला काय माहित आहे की नाही अटी. हा आईले का तुला आदली खबर ठेवत जाय ना. खबर ठेवून जातो त्याचा वाज घ्यायला मी जाडेचा. मला काय घेणे देणार त्याचा पाप्पून काही काय हा कांती हो की नाम्या काही करो. कुठं दाबो की तिकडे हवतात दाबो. मला काय घेणे देणार नाही. माझ्या संसाराले मी बाबा लाखलो बा. मला काय घेणे देणे नाही कोणाचं. पण तुझ्या दोस्त नामदेव आहे चालला ना गड्या. त्याला समजून सांगणार त्या कांती राणी लागू नको म्हणा बाबा. हा हे शोभते का त्याले. शांताबाई किती चांगली पोरगी भेटेल आहे त्याले. हा एवढ्या मोठ्या चांगल्या पोरीले तो धोका देऊन राहिला ना शांताले. समजून सांग ना त्याले.
तिथं नामदेव कुठे शेण खायला जाते की तुला आयना लेकरू की त्याला समजत नाही. मी त्याला समजून सांगतो. हो, तुला दोस्त वाया झाला ना. हा, एक चांगला संसार वाया जायचा रे गावातला. तसंही त्याची इज्जत आहे गावामध्ये, सारे लोक त्याने मान देतात. त्यानं असं करणं चांगलं नाही त्याच्यासाठी. हा, मी जरी त्याचा विरोध कशी तरी मी चांगलापणा पाहतो त्याच्यात. त्याला मान देतात, पान देतात, साऱ्या गोष्टी आहेत, पण त्याला चटक लागेल आणि बापा बाहेरची. हो, आता काय करू मी, त्याला त्याची चटक सुटत नाही तर किती खेप सांगू मी. आता का त्याच्या पाया पडू मी त्याच्या, त्याला बांधून ठेवू. आणखी आली की बसतो घराबाहेरच असते. आता तुम्हाला सांगतो त्या नद्या कोपऱ्यावर असेल तो बसेल आणखी येऊन. पाहत नाही जीव तुटते गळ्या त्या शांतासाठी. पण आता काय करू मी. हा, शांताला देतं घर एखादा पाहून नाही तर मग. हा, शांताचा जीव एखादा जुगाड जमून. तुम्हाला काय डोकसं इच्छा आहे की नाही हो बाबू देवा. शांताचा जुगाड देता का जमून. नामदेवनं काही केलं तर चालते, पण शांतानं केलं की ते वाईट आहे. जसं नामदेवचं मन होते तसं शांताचंही मन होते. मग शांता जीवन जुगाड जमून. सांगितलं का शांताबाई आलती का तुमच्या शांताबाई की मला पहा म्हणून एखादा. मला तर काही म्हटलं नाही म्हणा, मी मा मनानच म्हणून राहिलो मी. आला मा डोक्यात हे असं असं म्हणून मी म्हटलं. तुमच्या डोक्यात काही येईन तर काही बघता काय घेणं देणं. हालतो का ना. बंद करा तो विषय. डोकं डोकं राहिलं माझ्या आता. तिला तुम्हाला एक गोष्ट विचार नव्हती राजा मला. बरं विचार काय म्हणतं. मला एक प्रश्न पडेल राजा, त्या कांताचं नामदेव भाऊचं काय झामगड आहे ते मला सांगा बा. हो, तर तू याला का त्या गोष्टीवर. अरे बापा, नामदेव कांता पुराने आशिका ते गावातली. हे जी लव्ह स्टोरी लय गाजेला गावात काय का ते. म्हणून तर कांताबाईनं निरूप पाठवलता नामदेव भाऊसाठी. आम्ही घरी गेलतो निरूप घेऊन आणि मी जोऱ्यात कल्ला केला तर शांताबाई चुकून पळत आली तर मला पाटला नाही आपलं. म्हणे काय एवढ्यात बोलतं काय हेंबाळे. आणि मग चुपचाप नामदेव म्हणे चाल म्हणे बाहेर सांग म्हणे काय विषय आहे. मला समजलंच नाही ते असं आहे म्हणून गेम हात. तू गेलतात ते निरूप घेऊन कांताचा. तू इकडे बरा खबरी झाला रे. बऱ्या खबरा पोहोचून आला इकडल्या तिकडे. हो बाबा, मी खबरी काय नाही बाबा. मला काही माहित नव्हतं शेंडाईने बुडूक नाही. त्या पाटला निरूप सांगाल तर त्या कांतानं. आणि मला वाटलं बा तसा बाबा आपण नाही बोला. मी बोललं तर बा मलाच झापलं द्यायनं यांना देणं. मला काहीच माहित नव्हतं बाबा त्यातलं. मला तर माहिती नाही बाबा. नामदेव भाऊ आपल्या गावातले 90च्या दशकाचे हिरो होते म्हणून. अजूनही लव्ह स्टोरी चालू आहे बाबा. ते खतरनाक काम बाबा नामदेव भाऊच होतं. काय पाहिलं तुला नामदेव भाऊच्या कॉलेजच्या जमान्याचे फोटो पाह तू. जीनचा पॅन्ट टी शर्ट आणि तो भांग मांग बापा खतरनाक. आणि ते मिसरले हात बाप. पुरी अशा फिदा हात की बस कॉलेजच्या जमान्यात नामदेव बस. तो बा त्या कांताबाईला अजूनही आठवण येते हो नामदेव भाऊची. म्हणून तर निरूप पाठवते बाबा. अजूनही आठवण येते नामदेवची. चला बा, तुम्ही करा बा तुमचा विषय. मी जातो बा, येतो वारातून चक्कर मारू. हो बटे बा, तुमच्याही गोष्टीवर करतो बा विचार. सांगतो मी नामदेवला समजून. बा तेवढं कसं बापा, एक संसार वाया जाईल नाही तर. हनुमान यंदा काय लग्न मेळ येते की तू या. माय येते की नाही काय माहितलं. मग आबादल्या का काही जांभळून नाही राहिला माझ्यासाठी बोर गेले का. म्या म्हटलं गेल्या मला हटच करते मा बुटाचं मला. बाप तर साऱ्या गावात थांबलून राहिला पण मला पोरगीच नाही भेटून राहिलं बा. मा एवढे पोरगी कुठे भेटणार आहे भाऊ. मा बाप घरी आला अर्धा मारते बस मला शादत बा. तू म्हणतील का हेच बरंच तुला पोरगीच कुठून थांबलावे. कोणी द्यायलाच तयार नाही बा मला तर. मा लगन होती की नाही काय माहीत बा की मलाच घंट्यासारखं राहा लागते बियाचा बोकड्या गावात. आपण बियाचा बोकड्या नाही बाबा. आपल्याला कोणी उगत आहे नाही. हेच बरं ना आपण. आपलं काय रे होईन रे लगन. एवढं निराशन चालते वाले का. भेटीनच एखादी. मायने होत रे बा लगन. तुझे होईन गळ्या दगडू लगन. तुला चांगली पोरगी भेटी. मा बुड्याला सांगतो मी की दगडूसाठी चांगली पोरगी पहा म्हणून. तो तरी लगा 7-8 एकर जमीन आहे. मा आबानं सारी लुगड्यात गमवलेलं का. एकर भरतं वा ठेवलं आणि ते भरला जायला का. त्याच्यात कुसही पिकतात. सोयाबीन पेरलं तर लगा 1 क्विंटलच्या वर होत नाही. आणि तूर लगा 50 किलोच्या वर होत नाही. त्याच्यात पिकतच नाही वावर. काय बा बळला यार. आणि काय कोण मला बोरगी देईन रे बा. बे मा बुड्याला सांगतो मी. मा बुडा लावते बद्दशीर मेळ. मा बुडा चॅप्टर आहे बाबा. बोलायला माहित नाही कसं आहे. मा बाप तोले तर 100 गोड करूया. मा बुडा पॉईंटवर पॉईंट सोडते. टेन्शन नाही घेऊ. मा बुडा आणखी त्यासाठी थांबलून पोरकी. बुड्यानं लग्नाची गोष्ट काढलेल्या का अंगारच जाऊ नाही तर मा बुडा काठारे लागू देत नाही बा. लग्न म्हटलं की बस बॉक्सा वाक्षी देते का. तर का त्या बुड्याला जमवायला आल्या का मामेर लग्न द्यायला लाव करून. तर का त्या बुड्यानं जर मला लग्न द्यायला घेऊन करून जिंदगीवर उपकार बोलणार नाही मी. हो देतो त्याला जुगाडला हो. सांगतो मा बुड्याला मी. बरोबर
चला बरं तुम्ही माझ्यासोबत, ते काम राहू द्या तुमचं, चला बरं माझ्यासोबत पटकन. हॅलो मावशी, काऊन एवढी गरम मध्ये बोलून राहिली? ए मला तू आता काहीच विचारू नको, फक्त मला की नाही आता एका घराचं काम काय नाही, तर तुम्ही माझ्यासोबत चला बरं, चला पटकन. बापा काय झालं काय नाही हे तर सांग. हा येतो ना आम्ही त्यासोबत, कधी नाही म्हटलं तुले? हा येत नाही म्हटलं कधी? कधी बाबा अर्ध्या रात्री तयार असतो त्यासाठी, तर सांग ना. तुले काही म्हटलं कोण? अगोपणा बोलला कोणी? आता दात पाडतो त्याचे. हा सांग बरं काय झालं मावशी? ले कोणी काहीच म्हणू शकत नाही. कोणाची अवकात रे की मला म्हणेन? शांताला म्हणेन ते मा नवऱ्याची पाठ पाय नाही. तुम्ही चला बरं, एका बाईच्या नांदी लागला मा नवरा, त्याचेच पाठ पाय नाही आता मला. तुम्ही चला बरं पटकन, आता बोलायला नका लावू मला, चला लवकर. अरे नामदेव भाऊ, अरे बा हनुमान कसं रे हो, ह्या वय शोभतेगार बा नामदेव भाऊ या गोष्टी. चाल चाल मावशी पाहू ना, नामदेव भाऊ शोभतात काय या गोष्टी? हा हे शिरे काय कामं कर ना. हा कोणती बाई होय ती? हा तिचे दात पाळ मावशी चांगले. हा कंबळल्यात मोड सायची, कामात नाही पडली पाहिजे ते. हा कंबळल्यात नाही रे, सगळीच मोडून टाकतो ना तिले, काच्याच कामात नाही पडली पाहिजे ते, ना खाल्या ना खायच्या असे मोडतो तिले. चाल मावशी टेम्पो घेतो मी. हा टेम्प्यानं झोडू सायले. हा दोघे फक्त एका ठिकाणी सापडले पाहिजे. आता घे झालं असं तर नामदेव भाऊ काय करावं लागते? हा हा मावशीने जरा देणार का? चाल मावशी फक्त तो हा पाहतो ना. चला बरं, चला पटकन. तू भेटली की नाही, जुन्या आठवणी ताज्याच होतात पण नाही. किती मजा मारली आपण ना. हा तू माझ्या गाडीवर फिरत जास. हा काही मजा होते पण का? अजून का मी का नाही म्हणता आली ना बापा, घे ना मजा, मी तर तयारच आहे. पण काय नामदेव मग अशी माया सांग माया तसांग किती बोलला तू. मी ना तुले किती म्हणावलं, त्या कुठे तू इकडे आला, तसं ऐकलं का तुला माया म्हटलं नाही की नाही? पाहुण्याच्या घरात बोललो मी, पण तू अशी मला गमत नाही. शांती तो ढोली आहे का माझा? माझी बायको नाही ढोली आहे, तू मला नाही आवडतं. हा चांगलं मग हा जाऊ ना तिकडे डावात. हा चालच मारून घेऊया. चाल ना बापा, तू म्हणशील तर ते दवातच काय कोकद्या पेमेंटच चालते कुठे. ते वावरात तर खोकडी होती ना रे, मग तटे गेले तर नाही काय का आपण? चाल ना तटीत जाऊ ना, तिथे चांगलं मग फ्रेश होता येते, हलकच होते माणूस. चाल ना तटीत जाऊ ना, चल चल. बाय खूप खूप अशी ना वावरा शांती. हा तिला दिसलं अजून बोंबाडा करीन ना ते. हा खाऊ दिवस करते ते मले जरा हे जगून येते सुखानं. मी असल्यावर तिला काय भ्यायला लागते नामदेव तुले? हा मी आहे ना तुझ्या पाठीशी उभी, काही भ्यायचं काम नाही शांताले. शांतीत लड्डे ढोलीत काहीच मजा नाही. जे तुझ्यात मजा आहे की नाही तो कोणातच नाही. हा तुझं रूप पाय कसा आहे, तो पाय कसा ढोला आहे, तर काही मामून नाही लागत, चित नाही लागत तिच्यावर. कोण आहे कोण आहे बोल मारणार? ते बाबा म्हणजे ती बायको आली रे बाबा, ती बायको आली. मस्त वळछार उडून राहिला रे तू. हा बायको नाही का तुले? हा बायको नाही, तिच्यासोबत हिंडून राहिला तर फिरून राहिला तर लाज वाटायला पाहिजेत ना. कोणी तर कधी नेलं नाही तुला हा फिरायला? आणि या सटवीला बोलून फिरून राहिल्यावर तू इकडे तिकडे मिरून राहिला तिला. हा बायको तर कधी नेत नाही. ते बोय शोभते का तुम्हाला? तुमची इज्जत काय राहिली, तुम्ही काय करून राहिले? हा एका बिन इज्जती धंदे करून राहिले, बाईने घेऊन फिरून राहिले ना. मावशी हान चांगलं मजबूत. जे लोकांचा काय रे या सटवीले हान मावशी. हा रामदेव भाऊ राहू दे, इले हान चांगलं मजबूत. हे कोण आहे उभरतं कोण्या गावची येला तिथं? गावची काची रे, ते तर आपल्याच गावची आहे ना. त्या झोपडपट्टीत राहते ते, झोपडपट्टीतली आणि ते सटवी. इकडे कोणी सापडलं नाही, इकडे मानावराला फासलं तिनं. हा बी तिच्या नांदात मोठा मिरो मिरो करून राहिला, इकडे तिकडे फिरून राहिला. मला मारू नको, मला मारू नको रे, मी काही नाही केलं ना. मी काही नाही केलं, तुझ्या मानवऱ्यानंच मला आणलं ना वाटी. तुझ्या नवऱ्यानं आणलं मला मारू नको ना. सटवे मानवऱ्यानं आणलं तुले. मानवऱ्याने जरी म्हटलं तुले चाल माझ्यासोबत, तर तू कायला गेली सटवे? तू कायला गेली मानवऱ्यासोबत? तुला माहित नव्हतं काय लग्न करेल म्हणून त्याला? तुला माहित नव्हतं? तू आवारा, तुला असेच पाहिजेत ना दुसऱ्याचे नवरे फाशाले. हेच काम आहे तुझं. हे काम तर मस्त जमते हो तुले. सटवे पण दुसऱ्याचे नवऱ्यावर डोरे डालते ते. मी तर काही नाही केलं ना, मी तर काही नाही केलं ना. तुझ्याच नवरा आलता ना, मी माघारी तुझ्याच नवरा आलता ना. त्या नवऱ्यानं आणलं मला ते. तुला लाज कशी वाटली नाही मा नवऱ्यासोबत फिरायला? हा लाज कशी वाटली नाही? तुला माहित नव्हतं काय लग्न करेल आहे म्हणून? तुला माहित नव्हतं? माहित असून मी चालली फिरायला त्याच्यासोबत. हा लाज वाटू द्या जराशी. ए मला बोलू नको. हा तुझ्या नवरा आहे जे काय आहे ते. तुझ्या नवऱ्याला नाही वाटली काय माझ्यासोबत फिरायला? त्याला बोललं काही मला मोठे म्हणून राहिली तर? तुझं बिजंती आहेच ना घरी गेल्यावर, पण तुझ्या हात पाहू दे मला ती.
तुझा नवरा काय करते हा? तुझ्या नवऱ्यानं हेच कामं सांगेलात का तुले करायचे हा? त्याला घर चालते वाटते तुझ्या हा? म्हणून हे असे कामं करताय की नाही? आज हा झाला की काल तो परवा तो असेच कामं येतात तुला की नाही? तू जास्त बोलून नाही राहिली की नाही? जसं शिल्लक नको बोलू हा? हो कधीच राहते या शिल्लक चोरीची पण इथं जास्त शिल्लक भाजून राहिली चरचर करून राहिली. पहिले तुझ्या नवऱ्याला आवडणं मग मला म्हण तू तुझ्या दिवस जाऊन आली ना. थांब ना तू यांना तिच्या डोळ्यातच दाखतो तुला मारून टाकतो. त्याची बिघांती नाही गेला नाही याला उलट टाकून मारलं तर मग हे शांती नाही ना. तो बेसरम खानीच्या काही बोलणं हे पाय ना राह तुझ्यासाठी मला बोलून राहिली ना काही बोलून राहिली ना हा तू तरी तुझे तोंड नाही बोलून राहिलं. बायकोला एवढी बोलून राहिली त्या एखादा नवरा तर सटसट तिला हबाळत मारले असत्या. आणि आणखीन करता का आपण खाणे शिल्लकच का मोठेपणी तर ढोले लाज वाटू देणं जराशी काय बोलून राहिली तू तर त्या नवऱ्याला आवरणं जराशी. अरे गावाची चावटपणी तर शिना माय केस सोड बरं का केस सोड माय पटकनी हा नाही तर तुझ्या गेम होईना सांगून राहिली तुले. घे ना घे आता जाय वायात जाय तू गंगेला भेट वाया चांगली डबल नको भेटू आम्हाला. थांबू ते हात पाहतो ना मी. मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा बरं. आणि मित्र हो अशा घुबळ्या तुमच्या गावात असतील की नाही ते सांगा आम्हाला कमेंट्स करून.